इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पाथर्डी दाडेगाव रस्त्यावरील पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. शहरात सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पाणी आल्यामुळे पुलावरून दुचाकीने जात असताना एक जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना नुकतीच घडलेली आहे. सुदैवाने त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून या पुलाचा प्रश्न प्रलंबित असून यापूर्वी अनेक शेतकरी, जनावरे तसेच नागरिक वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. वारंवार अपघात होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे. या ठिकाणी तातडीनं सुरक्षित आणि उंच पुलाचे बांधकाम करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे अशी मागणी प्रशासनाकडे यांनी केलेली आहे. आम्ही दाडेगाव ग्रामस्थ सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही बाईक देतो की आमच्याकडे कमीत कमी 30 वर्षापासून प्रलंबित असलेला वालदेवी नदीवरील पूल आम्ही आमदार असेल, खासदार असेल, महापालिका असेल, नगरसेवक असेल सगळ्यांकडे मागणी केली, परंतु एकाने ही मागणी पूर्ण केलेली नाही. तरी आज जे अपघात घडताय, आत्ताही सध्या आमच्या वालदेवी नदी पुलावरून आता एक नागरिक वाहून गेला, पल्सर गाडी आणि तो 2 नागरिक होते. अजून त्यांचा कुठल्याही प्रकारे तपास नाही. तरी याला जबाबदार सर्वस्व महापालिका, आमदार, खासदार, नगरसेवक हे सर्व आहे. आणि आमच्या गावचा प्रलंबित 40 वर्षापासून प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही का? इतकाही निधी तुमच्याकडे नाही का? सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये इतका निधी आला हा निधी गेला कुठं? पूर्णपणे महापालिकेचे रस्ते, अन्यथा कुठे महापालिकेचे सिंहस्थ कुंभमेळ्यात आलेले पैसे हे गेले कुठं? तरी सर्वस्व यांनी तो पैसा इकडे यूज करून तो वापरून आमचा तुरंत पुलाचं काम चालू करावा. अन्यथा आम्ही सर्व दाडेगावच्या ग्रामस्थ वतीने आम्ही महापालिकेत या आमदार, खासदार यांच्या निवासस्थानासमोर आम्ही जाऊन आमर उपोषण करू. तरी सर्वस्व याच्यानंतर आमच्या दाडेगावामध्ये कोणी नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, खूप जणांनी आम्हाला असे आश्वासनं दिले. आम्ही असे किती लोक गेले तरी आजपासून आता कमीत कमी 25 ते 26 असा माणूस वाहून गेलेला आहे. तरी सर्वस्व यांनी येऊन आमची पाहणी करावं आणि आमच्या पुलाचं काम चालू करावा. तर कुणी याच्यात असं काही आक्षेप करू नये. हा माझ्या एरियात नाही, हा माझ्या हातीत नाही, हा कोणाच्या हातीत आहे त्यांनी ठरवावा आणि आम्हाला आमच्या पुलाचं काम करून द्यावा. अन्यथा यानंतर दाडेगावामध्ये कुणी नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, कुणीही मतदान मागे यायचं नाही. हे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक आश्वासन आहे. एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.